नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. आशा करते तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील आणि आवडत असतील तर नक्कीच लाईक करत चला, शेअर करत चला आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करत चला. तर आता आज आपण व्लॉगला सुरुवात करणार आहोत ती अनबॉक्सिंगपासून. तर इथे मी एक मॉप स्टिक मागवली होती. माझ्याकडे जी मॉप स्टिक होती ती बिघडली आणि ती आधीची जी मॉप स्टिक होती खूप छान होती. जवळपास 5 ते 6 वर्ष ती खूप छान चालली आणि मध्येच मग चालायची बंद पडली ती. मग मला ती मॉप स्टिक मागवावी लागली. कारण की काय आहे ना, रोजच आपल्याला क्लीनिंग करावी लागते आणि ज्यांना कंबरदुखी किंवा असे बसण्याचे प्रॉब्लेम असतात, बसून कामं करू शकत नाही, तर त्यांना ही मॉप स्टिक खूप फायदेशीर आहे. तसं तर बसून देखील आपण पुसू शकतो, पण काय आहे ना, रोज इतकी कामं असतात आणि झटपट ती उरकणं देखील गरजेचं असतं. तर अशा वेळेस असे काहीतरी गॅजेट असतात ना, जे आपल्या रोजच्या कामामध्ये खूप मदत करत असतात. आणि हा जो मॉप आहे ना, तर बघा खूप छान असं याचा हा मॉप मिळालेला आहे. हे जे मायक्रोफायबरचे थ्रेड्स आहेत, भरपूर लांब आहेत आणि मस्त सॉफ्ट असा हा मॉप दिसतोय आपल्याला. तर याला अटॅच केलेलं आहे या मॉप हेडला. तर ह्याला आपण काढू देखील शकतो. आता बऱ्याच जणांकडे हे मॉप स्टिक असतील, मॉप्स असतील असे. तर याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे बेडखाली, सोफ्याखाली, टेबलखाली, चेअरखाली सहजपणे हे जातात. त्यामुळे वाकून वगैरे पुसण्याची जास्त काही गरज नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना कंबरदुखीचा जो आजार आहे ना, तर त्यांच्यासाठी ही मॉप स्टिक मस्त असा ऑप्शन आहे. तर बाजारामध्ये भरपूर असे मॉपचे ऑप्शन आहेत. तर त्याच्यापैकी मी हा वापरते. आता बघा हा मॉप मी जॉइन केलेला आहे आणि आता जी शेवटची जी स्टिक आहे ती देखील आपण जॉइन करून घेऊया. तर खूप इझी पद्धतीने आपण ही जॉइन करू शकतो. तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये कामवाली बाई वगैरे नसते, तर अशा वेळेस आपल्यालाच ही कामं करावी लागतात. तर अशा वेळेस अशा गॅजेटचा वापर करायचा. तर आता रोबोट देखील आलेले आहेत, पण आता इतकं काही आपलं बजेट नाहीये. तर हे आहे लॉक या मॉपचं. तर आता हा मॉप नवीन आहे, त्यामुळे हे जे आहे ना लॉक थोडंसं टाईट जातंय आणि हा मॉप बसवायला देखील थोडंसं आपल्याला टाईट जातं. पण थोडंसं जर एक ड्रॉप जर आपण त्यामध्ये तेल टाकलं ना, तर मस्त स्मूथ हा मॉप चालतो. तर आता हा मस्तपैकी मी फिट करून घेतलेला आहे. आणि माझ्याकडे आधीच मॉप स्टिकची जी बकेट होती ती होती, त्यामुळे तिला काही मागवायची गरज पडली नाही. तर लायझॉलच्या पाण्यामध्ये आता हा मॉप व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे आणि आता आपण लादी पुसून घेणार आहोत. मस्त स्मूथ असा हा मॉप लादीवरून फिरतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मस्त स्वच्छ असं घर या मॉपने निघतं. ज्यावेळेस आपण लादी पुसत असतो ना, तर त्यावेळेस त्या पाण्यामध्ये ना लायझॉल घालायचं किंवा मग थोडासा शॅम्पू वगैरे जरी 2-3 ड्रॉप घातले ना, तर मस्त लादी चकाचक अशी शाईन करणारी आपल्याला पुसल्यानंतर दिसते. तर लादी पुसत असताना नेहमी डिसइन्फेक्टंट क्लीनर वापरायचे. जसं की फिनाईल झालं किंवा लायझॉल झालं किंवा मग शॅम्पूचे 1-2 ड्रॉप झाले. त्यातल्या त्यात लायझॉल मला बेस्ट ऑप्शन वाटतो. मस्त लादी चकाचक निघते आणि डाग वगैरे जर काय असतील तर पटकन निघले जातात. आणि आता बघा हा मॉप सहजपणे सोफ्याच्या खाली गेलेला आहे. टेबल चेअरच्या खाली, बेडच्या खाली देखील सहजपणे जातो. त्यामुळे जास्त काही वाकायची गरज लागत नाही आपल्याला मॉपिंग करत असताना. पण या मॉपचा एक डिसएडव्हांटेज हा आहे की हा मॉप जो आहे ना, घरातले जे कोपरे असतात आपले तर तिथे व्यवस्थित पोहोचत नाही. तर काय करायचं, आठवड्यातून एकदा आपल्याला हे जे कोपरे आहेत ना, ते व्यवस्थित खाली बसून व्यवस्थित क्लीन असे पुसून घ्यायचे आहेत. तर मस्त आपलं घर स्वच्छ असं दिसतं. आता पूर्ण घर पुसून झाल्यानंतर आता इथे हे ज्या काचा आहेत खिडकीच्या या देखील पुसून घ्यायच्या आहेत. तर हे जे मॉप हेड आहेत ना, माझ्याकडे जवळपास 3 ते 4 आहेत. तर लादी पुसायला मी एक सेपरेट ठेवलेला आहे आणि काचा पुसायला हा जो एक जुना मॉप हेड आहे, तर त्याचा वापर करते. तर लायझॉलचंच पाणी घेतलेलं आहे आणि आधीचं पाणी आपल्याला ओतून दुसऱ्या पाण्यामध्ये लायझॉल घालून ह्या मॉप हेडने आपल्याला व्यवस्थित काच पुसून घ्यायची आहे. आता बघा खाली उभा राहून देखील व्यवस्थित काचा आपल्याला या मॉप हेडने आपण व्यवस्थित पुसू शकतो. तर आतल्या बाजूने हा मॉप हेड व्यवस्थित असा फिरवला जातो आणि काचा देखील इतक्या स्वच्छ आणि सुंदर निघतात ना, तर जे ग्लास क्लीनर आहेत, कॉलिन वगैरे, तर ते देखील वापरायची गरज नाही. पाण्यामध्ये थोडंसं एक झाकणभर लायझॉल घालायचं आणि अशाच प्रकारे सर्व काचा आपल्याला पुसून घ्यायचे. तर हॉलची सगळ्या काचा मी पुसून घेतल्यानंतर बेडरूमच्या देखील सगळ्या काचा पुसून घेतल्या होत्या. आता हे जे आपण व्यवस्थित काचा वगैरे पुसून घेतल्यानंतर काचा थोड्याशा ओल्या राहतात. तर पंखा चालू करायचा आणि आतल्या बाजूने काचा पूर्णपणे सुकून जातात आणि मग त्यावरती आपल्याला काय करायचं आहे, कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे.
तर त्यामुळे ही मॉप स्टिक जी आहे तर माझ्यासाठी खूप फायदेशीर आहे. महिन्यातून एकदा जर आपण ही मॉप स्टिक अशा पद्धतीने काचेवर आजूबाजूचे जे मार्बलचे फ्रेम आहेत त्यावर जरी फिरवली ना तर स्वच्छ सुंदर अशा काचा आपल्या स्वच्छ होतात. त्याचप्रकारे फ्रेश देखील दिसतात, खराब दिसत नाही. आता काचा ओल्या आहेत आणि ह्या ओल्या काचा आपल्याला लगेचच एका स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत. बाहेरच्या बाजूने मी काही काचा पुसून घेणार नाहीये, कारण की पावसाळा आहे आणि आठवड्याभरापूर्वीच मी बाहेरून देखील काचा स्वच्छ केल्या होत्या. तर आता पावसामुळे काय होतं, थोडे-थोडे पाण्याचे शिंतोडे उडतात आणि काचेवरती धूळ आणि पाण्याचे असे थेंब आपल्याला जमा दिसतात. तर आता बघा, एक दुसरी साधी स्टिक आहे, त्याला मी जो वायपर असतो ना, तो अशा पद्धतीने अडकवून घेतलेला आहे आणि या वायपरलाच मी एक कॉटनचा कपडा बांधलेला आहे आणि आता व्यवस्थित कोपऱ्या-कोपऱ्यातून हा कपडा आपल्याला अशा पद्धतीने वायपरच्या सहाय्याने फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे ओली काच स्वच्छ देखील होते आणि कुठे आपल्याला धूळ किंवा डाग वगैरे दिसत नाहीत. तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की माझ्याकडे जे नारळ आहेत ते माळीदादांनी दिलेले आहेत. तर त्यातलेच हे जे 2 नारळ आहेत मी काढून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घेते मी हे नारळ, म्हणजे फोडताना त्याचा काही जास्त कचरा वगैरे पडत नाही. तर ह्या नारळापासून मुलांसाठी मी आज मोदक बनवणार आहे. तर मुलांना ना गव्हाच्या पिठाचे मोदक जास्त आवडतात. तांदळाच्या पिठाचे कमी आवडतात, पण गव्हाच्या पिठाचे आवडीने खातात. पण आता काय आहे, माझं एक काम देखील आहे, सुरू आहे. त्यामुळे मला तांदळाच्या पिठाचे मोदक बनवायचे होते उकडीचे. त्यामुळे मी ते मोदक बनवून आता आज घेणार आहे. तर नारळ स्वच्छ धुवून घेतलेला याला आता मी फोडून घेते. तर आता नारळ एकतर हातोडी किंवा मग असं वजनदार एखादी वस्तू असेल ना, तर त्याने आपण फोडू शकतो. तर इथे माझ्याकडे एक पक्कड आहे. तर या पकडने मी हे नारळ अशा पद्धतीने फोडून घेते आणि थोडासा तडा गेला ना नारळाला, की लगेचच याचं पाणी आता या ग्लासामध्ये काढून घेणार आहे. तर नारळ फुटला आणि त्याचं पाणी आता व्यवस्थित ग्लासामध्ये काढून घेते. तर 2 नारळाचं पाणी बऱ्यापैकी ग्लास भरून निघालेलं आहे आणि नारळाचं पाणी मस्त गोड असं होतं. तर हे जे नारळ आहेत ना, हे आमच्याच कॉम्प्लेक्समधले जे गार्डनमध्ये झाडं आहेत ना, तर त्या झाडाची नारळ आहेत. मस्त खोबरं पण खूप छान असं मऊ लुसलुशीत कोवळं असं हे होतं. तर पाणी बघा इतकं निघालेलं आहे. तर आता हे पाणी मुलांना देखील देणार आहे आणि आता घरातच आपल्याला हे नारळाचे मोदक खायचे, त्यामुळे मी काय केलं, हे नारळाचे तुकडे अशा पद्धतीने करून घेतले आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल, की स्वयंपाकाच्या बाजूला फुलं वगैरे कोण ठेवतं, तर ते रिस्की आहे. पण मी आधीच सांगितलं, इथे माझं एक काम चालू आहे. तर आजचा व्लॉग शेअर करत असताना मी ही रेसिपी देखील तुम्हाला शेअर करते. तर आता हे जे नारळाचं जे आपण खोवलेला होता किंवा बारीक केलेला जो नारळ होता, तो व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. ड्रायफ्रूटचे तुकडे आणि आता इथे मी गुळाची पावडर घातलेली आहे. फोडून किंवा चिरलेला जो गूळ असतो, तो देखील आपण घालू शकतो. पण गुळाची पावडर होती आई ती तयार, त्यामुळे मी काय केलं, पटकनच चवीनुसार घालून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आता गुळाच्या पावडरचा फायदा हा आहे, की गूळ वितळायला जास्त काही वेळ लागत नाही आणि लवकर ही जी गुळाची पावडर आहे नारळामध्ये मिक्स होते. थोडंसं वेलची घालून घेतलेली आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेली. तुम्हाला खरं सांगते, की हे जे सारण आहे ना, हे सारण बनवण्यासाठी मला फक्त 10 मिनिटं लागलेली आहेत. जास्त वेळ लागत नाही या सारणला, जर तुम्ही गुळाची पावडर घालून घेत असाल तर. आणि हे सारण लगेचच कोरडं देखील होतं. आणि इथे आता मला तांदळाच्या पिठाची उकड बनवायची आहे. तर एका कढईमध्ये मी काय केलं, अर्धा ग्लास अंदाजे पाणी घेतलं, थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. तर आता आणखीन थोडासा स्वाद वाढवण्यासाठी या उकळत्या पाण्यामध्ये मी थोडंसं 5 ते 6 ड्रॉप हे रसमलाई इसेन्स घातलेलं आहे. त्यामुळे काय होतं, हे जी उकड बनून तयार होते ना, त्याला छान असा हलका-हलका सुगंध येतो. आता यामध्ये पाणी उकळल्यानंतर पीठ घालून घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल, हे पीठ म्हणजे कसलं आहे, तर तांदळाचंच पीठ आहे. पण हे तांदळाचं पीठ बनवत असताना मी कुठेही बासमती तांदूळ किंवा सुवासिक तांदळाचा वापर केलेला नाही. तर हे साधे रेशनचे तांदूळ ज्याचे आपण भाकरी बनवतो ते पीठ आहे आणि ते पीठ अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, घोटून घ्यायचे. यामध्ये गाठी होणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची. तर तसंच मी व्यवस्थित घोटून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेतल्यानंतर हे पीठ आपल्याला लगेचच एका बाउलमध्ये आता मी हे काढून घेते.
ताटामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर ग्लासाच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने याला व्यवस्थित मळून घेत आहे। पीठ खूप गरम आहे, त्यातून वाफा निघत आहेत ते तुम्हाला दिसत असेल आणि पिठाला चिकटपणा देखील भरपूर आहे, हे देखील तुम्हाला जाणवत असेल। आता या पिठामध्ये ना कुठेही म्हणजे मोदक बनवत आहे तर बरेच जण असं म्हणतात की रेशनच्या तांदळाच्या पिठाचे मोदक बनवत असताना ते चिरतात, त्यासाठी त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा मग साबुदाणा घालायचा। तर या पिठामध्ये असं काहीही घातलेलं नाही, फक्त आणि फक्त रेशनचे तांदूळ आहेत। तर पीठ छान मळून घेतल्यानंतर चाळणीला थोडंसं तेल लावून घेते आणि आता हे मोदक जे आहेत हे कळ्याचे मोदक न बनवता मी साच्यामध्ये बनवून घेणार आहे, कारण की काय होतं एक छान सुबक आकार देखील येतो आणि एकसारखे मोदक बनून तयार होतात। तर आता वेळ कमी आहे आणि मग मी विचार केला की चला साच्यामध्ये पटकन बनवून होतील, तर आतमध्ये थोडंसं तेल लावून घेते आणि आता यामध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ना बनवलेलं, तर हे पीठ अंदाजे घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला बोटाने व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे। आता हे पीठ या साच्याच्या आतमध्ये बोटाला चिकटू नये म्हणून मी बोटाला तेल लावलं होतं, पण हे पीठ बोटाला चिकटत होतं। मग मी काय केलं, बोटाला थोडंसं पाणी लावलं आणि व्यवस्थित दाबून घेतलं हे जे पीठ आतमध्ये, तर अजिबात बोटाला चिकटलं नाही। तर मोदक जेव्हा तुम्ही साच्यामध्ये बनवत असताना उकडीचे, तर बोटाला तेल न लावता पाण्याचा बोट घ्या तुम्ही आणि व्यवस्थित आतमध्ये अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे कुठेही हे पीठ बोटाला चिकटत नाही आणि व्यवस्थित मोदक आतमध्ये सेट करता येतो। आता यामध्ये पाहिजे तितकं बसेल एवढं सारण आपल्याला घालून घ्यायचंय। तर बघा इतकं मी सारण घातलेलं आहे आणि मोदक जर म्हटले तर भरपूर असं सारण असलेलं मोदक छान वाटतात। आता याला बंद करून घेते मी, तर थोडंसं त्यातलंच पीठ मी घेतलेलं आहे उकडीचं आणि आता व्यवस्थित बंद करून घेणार आहे। एकसारख्या आकाराचे खूप सुंदर असे हे मोदक बनून तयार होतात। तर मस्त खूप छान सुंदर असा मोदक तयार झालेला आहे। आता याला मी या चाळणीमध्ये ठेवून घेते आणि दुसरा मोदक देखील मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेला आहे। पण आता हा जो दुसरा मोदक आहे त्याला थोडंसं म्हटलं सजवूया, कारण की जर आपण रेसिपी बनवत आहोत तर ते दिसायला देखील तितकेच सुंदर असले पाहिजेत, नाहीतर मग आपल्या रेसिपी कोण बघणार नाही का। तर इतरांचे मोदक इतके सुंदर सुबक असतात, तर आपले मोदक देखील तितकेच सुंदर आणि सुबक दिसले पाहिजेत। म्हणून मग मी काय केलं, तर यावरती केसरचं दूध न घालता ड्रायफ्रूटचे जे तुकडे आहेत ते अशा पद्धतीने मी आता चिकटवणार आहे। आता सफेद मोदक आहे त्यामुळे त्यावर उठावदार कलर कोणते दिसतील, तर पिस्त्याचे तुकडे, बदामाचे तुकडे, तर अशा पद्धतीचे मी ड्रायफ्रूटचे तुकडे करून ते चिकटवलेले आहेत। तर सगळेच मोदक मी अशा पद्धतीने बनवून घेते, जास्त वेळ लागत नाही आणि वेळ जर वाचवायचा असेल ना तर अशा पद्धतीने नारळ खोवत बसण्यापेक्षा झटपट मिक्सरमधून बारीक केले तर खूप सुंदर असा हा नारळाचं जे मिश्रण आहे ते आपण तयार करू शकतो, सारण तयार करू शकतो। तर एका बाजूला मी पाणी ठेवलं होतं उकळत आणि पाणी उकळलेलं आहे त्यावर मी चाळण ठेवलेली आहे आणि यावर झाकण ठेवून द्यायचे। तर 7 ते 8 मिनिटांमध्ये छान असे हे मोदक 8 मिनिटात शिजून तयार होतात। तर 7 ते 8 मिनिटांनंतर मस्त मोदक शिजलेले आहेत आणि बघा कुठेही या चाळणीला लागलेले नाहीत, फाटलेले नाहीत, चिरलेले देखील नाहीयेत। तर आता हे मोदक मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत। सकाळचं सगळं काम उरकून झाल्यानंतर आज सकाळी जवळपास मी 4:15ला उठले होते। मुलांना डबा वगैरे देऊन सगळी क्लिनिंग वगैरे करून घरातलं स्वयंपाक वगैरे आटपून मग हे मोदक करायला घेतले आणि आता ह्याची सजावट चालू आहे। फायनली यावरती साजूक तूप घातलेले आहे। तर अशाच पद्धतीने मोदक सजवतात नाही का। तर उकडीचे मोदक तुम्हाला कसे वाटले ते देखील रेशनच्या तांदळापासून हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडले असेल तर शेअर देखील करा। तर हे उकडीचे मोदक मी बनवले आणि मुलांना खायला दिले, आवडले त्यांना। तर गव्हाच्या पिठाचेच खातात पण तांदळाच्या पिठाचे देखील त्यांना आवडले। तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर चला बाय, भेटू पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये।